मस्त असा गरमागरम रेस्टॉरंट स्टाईल अंडा बटर मसाला आपला बघा तयार झालेला आहे। रंग बघा एकदम सुरेख आलेला आहे आणि त्याची जी थिकनेस आहे ना एकदम परफेक्ट आहे। नमस्कार, मी प्रतिमास किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत। तर बरेचदा काय होतं की आपण एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जातो आणि आपल्याला तिथली एखादी भाजी आवडते, पण मग आपण घरी आल्यानंतर कधीतरी ती भाजी करण्याचा प्रयत्न करतो, पण रेस्टॉरंट मध्ये जी भाजी खाल्लेली असते तशी चव काही आपल्या भाजीला येत नाही। तर आज आपण अशीच एक रेसिपी बघणार आहोत जी रेस्टॉरंट मध्ये जशी असते ना तशी सेम आपण घरी करणार आहोत। ती आहे अंडा बटर मसाला। आणि ही जी आपण रेसिपी करणार आहोत त्यासाठी अगदी आपल्या घरगुती मसाले वापरूनच आपण ही भाजी करणार आहोत। रेसिपी पूर्ण बघा, पण रेसिपी बघण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर अंडा बटर मसाला करण्यासाठी सर्वात आधी मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे। त्याचे असे छान पातळ पातळ स्लाइसेस कट करून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेऊन त्याचे पण पातळ पातळ असे स्लाइस आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। नंतर परत एक मध्यम आकाराचा कांदा घेऊन आपल्याला ते चॉपर मध्ये किंवा सुरीने छान बारीक चिरून घ्यायचा आहे। आता इथे कांदे आणि टोमॅटो आपले चिरून झालेले आहे आणि मी इथे 5 अंडी पण छान बॉईल करून घेतलेली आहे। आता त्या बॉईल केलेल्या अंड्यांना आपल्याला कट्स मारायचे आहेत। तर मी असे इथे आडवे आडवे कट्स करत आहे। त्याला असे कट केल्याने अंडे दिसायला पण खूप छान दिसतात। आता अशा प्रकारे आपल्याला सगळ्या अंड्यांना कट्स करायचे आहेत। त्यानंतर मी एका पॅन मध्ये अर्धी पळी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला बटर घालायचा आहे। अर्थातच अंडा बटर मसाला असल्यामुळे आपल्याला यामध्ये बटरचा वापर करायचा आहे। आता बटर आणि तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये सर्वात आधी टाकायचं आहे 2 लवंगा, 1 तेजपान आपण छान असं बारीक करून घेऊ। नंतर त्यामध्ये दालचिनीचा तुकडा थोडासा टाकायचा आहे, 2 वेलची, 4 ते 5 काळी मिरी, 1 सुकी लाल मिरची। आता हे आपल्याला तेल आणि बटर वरती हलकसं परतायचं आहे आणि आता त्यामध्ये टाकायचे आहे 10 ते 12 लसूण पाकळ्या, अगदी छोटासा आल्याचा तुकडा आणि इथे मी कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहे। कोथिंबीरीच्या काड्याने भाजीला खूप छान चव येते। तुम्हाला जर कोथिंबीरीच्या काड्या टाकायच्या नसेल तर मग कोथिंबीर पण तुम्ही इथे वापरू शकता। आणि नंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे 10 ते 12 काजू आणि अर्धा चमचा जिरे। आता हे सगळं आपल्याला छान अर्धा ते 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। ते परतून झाल्यानंतर उभा चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। आता ते पण याच्यामध्ये आपल्याला छान सोनेरी रंगाचं होतपर्यंत परतून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा साधं लाल तिखट, अगदी थोडंसं मीठ आणि परत हे सगळे जे जिन्नस आहे ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। याला छान असा सुरेख रंग आलेला आहे आणि छान भाजून पण झालेला आहे। आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला सगळं बाजूला काढून घ्यायचं आहे। आता इथे सगळे आपले मसाले काढून झालेला आहे। त्याच पॅन मध्ये परत अर्धा ते 1 पळी तेल टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद आणि अगदी थोडंसं साधं लाल तिखट। त्याला मिक्स करून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपल्याला तळून घेतलेली अंडी एक एक करून सोडायची आहे आणि ही अंडी आपल्याला मध्यम गॅसवरती छान हलकीशी सोनेरी रंगाची होतपर्यंत तळून घ्यायची आहे। अंडी जर जास्त तळली तर त्याच्यातले जे पोषक द्रव्य असतात ते पण निघून जातात आणि ती वरून खायला पण आपल्याला अशी रबर सारखी ती कडक होतात, पण हलकीशीच आपल्याला इथे परतून घ्यायची आहे। आता इथे अंडी पण छान परतून झालेले आहेत। टोमॅटो वगैरे मसाले भाजून घेतले होते ते छान गार झालेलं आहे। आता आपल्याला इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं जिन्नस आपल्याला टाकून द्यायचं आहे। यामध्ये आता आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि झाकण लावून याची आपल्याला छान मिक्सर मध्ये बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता की इथे मस्त असं बारीक
पेस्ट तयार झालेली आहे आणि रंग पण सुरेख आलेला आहे। आता त्याच पॅन मध्ये थोडंसं आधीचंच तेल आहे, परत त्यामध्ये मी 1 पळी तेल टाकते आहे आणि परत 1 मोठा चमचा बटर टाकते आहे। आता बटर आणि तेल थोडंसं छान गरम होऊ द्यायचं आहे। तेलाचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे, कारण प्रत्येक अन्नात तेलाचं प्रमाण हे कमी किंवा जास्त लागतं। आणि आता इथे आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण छान सोनेरी रंगाचा होतपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक वाटून घेतलेलं वाटण टाकायचं आहे आणि ते वाटण पण आपल्याला मंद गॅसवरती तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा धने जिरे पावडर, थोडीशी हळद आणि आपल्या चवीनुसार साधं लाल तिखट, कारण आपण अंडी तळताना पण त्यामध्ये थोडंसं तिखट टाकलं होतं आणि वाटणामध्ये पण टाकलं होतं, त्यामुळे आपल्याला तिखटाचं प्रमाण हे बेताने घ्यायचं आहे। आणि नंतर त्यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ। आता हे सगळे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहे। झाकण झाकून आपल्याला 1 ते 2 मिनिट मंद गॅसवरती होऊ द्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटांनंतर आपण बघतो आहे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हातावर कुस्करून घेतलेली कसुरी मेथी आणि अर्धा चमचा गरम मसाला। गरम मसाला आणि कसुरी मेथी आपल्याला याच स्टेजवरती टाकायची आहे, त्याच्याने भाजीमध्ये जो त्याचा स्वाद असतो तो टिकून राहतो। आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊ आणि त्याच्यामध्ये जे वाटणाचं वगैरे पाणी होतं ते टाकायचं आहे आणि परत आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार यामध्ये पाण्याचं प्रमाण वापरायचं आहे, कारण आपल्याला ग्रेव्ही कशी पाहिजे आहे ते याच्यावरती अवलंबून आहे। आता छान ग्रेव्ही मिक्स करून झालेली आहे, त्याच्यावरती आता तळून घेतलेली अंडी टाकायची आहे आणि अंडी आणि ग्रेव्ही छान मिक्स करून त्याच्यावरती झाकण झाकून आपल्याला 5 ते 7 मिनिट मध्यम गॅसवरती हे होऊ द्यायचं आहे। 5 ते 7 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून बघूया। तुम्ही इथे बघू शकता की अंडा बटर मसाला तयार झालेला आहे। त्याची जी थिकनेस आहे एकदम परफेक्ट आलेली आहे। त्याचा रंग पण एकदम जसा रेस्टॉरंटमध्ये असतो तसाच आलेला आहे आणि त्याला बटरी असं टेक्स्चर आलेलं आहे आणि हलकासा असं त्याला तवंग पण आलेला आहे। आणि आता त्याच्यावरती टाकायची आहे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर। अशा प्रकारे आपण घरातले साधे मसाले वापरून रेस्टॉरंट स्टाईल घरच्या घरीच अंडा बटर मसाला केलेला आहे। हा अंडा बटर मसाला तुम्ही नान, चपाती किंवा फुलक्यासोबत कशाही सोबत खाऊ शकता। याच्यावरती तुम्ही फ्रेश क्रीम पण टाकू शकता, पण मी इथे फ्रेश क्रीम वापरलेलं नाहीये, कारण माझ्या मुलींना फ्रेश क्रीम टाकलेला अंडा मसाला आवडत नाही। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये फ्रेश क्रीम टाकू शकता, त्याच्याने पण याची चव आणखी छान लागते। तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा। आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।